रक्तातील कोलेस्ट्रॉल या 5 गोष्टी खाल्ल्याने झपाट्याने वाढते. वेळेत सावध व्हा. मित्रांनो, तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू धोकादायक कोलेस्ट्रॉल साचत आहे का? तुम्ही रोज अशा काही पदार्थाचे सेवन करता का जे चवीला स्वादिष्ट असतात पण शरीराला हळूहळू नुकसान पोहोचू शकतात? वेळेवर काळजी घेतली नाही तर वाढलेले कोलेस्ट्रॉल पुढे जाऊन हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यासारख्या गंभीर आजाराचे समस्याचे कारण ठरू शकते. या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 विषयांबद्दल जाणून घेणार आहोत जे अनेक लोक रोज खातात पण तेच शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. मित्रांनो, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा मित्रांनो, क्रमांक 1 तळलेले पदार्थ. समोसा, कचोरी, भजी, फ्रेंच फ्राईज आणि चिप्स यासारखे तळलेले पदार्थ खायला खूप चविष्ट असतात पण त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी योग्य मानले जात नाही. या पदार्थामध्ये ट्रान्स फॅट आणि हानिकारक चरबी मोठ्या प्रमाणात असू शकते. विशेषतः जेव्हा तेच तेल वारंवार गरम केले जाते तेव्हा त्याची गुणवत्ता आणखीन कमी होते. अशा पदार्थाचे वारंवार सेवन केल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होऊ शकते. म्हणून तळलेल्या पदार्थाचे सेवन शक्य तितके कमी प्रमाणात करणेच योग्य मानले जाते. क्रमांक 2 बघा, बेकरी पदार्थ आणि पॅकेट बंद स्नॅक्स. बिस्किटे, केक, पेस्ट्री, क्रीम रोल, कुकीज आणि इतर पॅकेट बंद स्नॅक्स हे अनेकांचे आवडते पदार्थ असतात. मात्र या पदार्थामध्ये अनेकदा रिफाईंड मैदा, साखर आणि अतिरिक्त चरबी मोठ्या प्रमाणात असू शकते. याचे रोज सेवन केल्यास शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. तसेच याचा हृदयाच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा पदार्थाचे सेवन शक्य तितके कमी करणे अधिक योग्य मानले जाते. नंबर 3 बघा, जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड. पिझ्झा, बर्गर, नूडल्स आणि विविध प्रकारचे फास्ट फूड आजकाल मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. या पदार्थामध्ये मीठ, चरबी आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असू शकते. अशा पदार्थाचे वारंवार सेवन केल्यामुळे वजन वाढू शकते. वाढलेले वजन हे देखील कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका वाढू शकते. म्हणून घरचे ताजे, संतुलित आणि पौष्टिक अन्न हा नेहमीच अधिक चांगला पर्याय मानला जातो. क्रमांक 4 बघा, जास्त प्रमाणात तूप, लोणी आणि साय. तूप आणि लोणी मर्यादित प्रमाणात खाल्ले तर काही लोकांसाठी ती योग्य ठरू शकते, परंतु गरजेपेक्षा जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्यामधील सॅच्युरेटेड फॅट शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकते. त्याचबरोबर साययुक्त, मिठाई आणि जास्त क्रीम असलेले पदार्थ देखील मर्यादित प्रमाणातच खावेत. विशेषतः ज्यांना आधीपासूनच कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी अशा पदार्थाचे सेवन अधिक काळजीपूर्वक करावे. नंबर 5 बघा, जास्त साखर आणि गोड पेय. अनेकांना असे वाटते की फक्त तेलकट पदार्थच शरीरासाठी हानिकारक असतात, परंतु गरजेपेक्षा जास्त साखर देखील आरोग्यासाठी चांगली मानली जात नाही. कोल्ड्रिंक, पॅकेटबंद ज्यूस आणि जास्त प्रमाणात मिठाई खाल्ल्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढू शकते. यामुळे वजन वाढण्याचा आणि विविध आरोग्य समस्याचा धोका वाढू शकतो. मित्रांनो, आता जाणून घेऊया वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची काही महत्त्वाची लक्षणे की ज्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. मित्रांनो, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची काही महत्त्वाची लक्षणे बघा. छातीत जडपणा. चालताना किंवा जिना चढताना छातीत जडपणा किंवा दडपण जाणवणे. लवकर थकवा येणे. अगदी छोटेसे काम केल्यानंतरही पटकन थकवा जाणू लागतो. हातापायांना मुंग्या येणे. काही लोकांना हातापायात मुंग्या येणे किंवा झिंजण्या जाणू शकतात. श्वास लागणे. हलकी शारीरिक हालचाल केल्यानंतरही श्वास लागण्याची समस्या जाणू शकते. त्वचेवर पिवसळ डाग दिसणे. काही प्रकरणामध्ये त्वचेवर आणि विशेषतः डोळ्यांच्या आसपास पिवसळ डाग दिसू शकतात. मित्रांनो, हे काही कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षणे आहेत. याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत सावध व्हा आणि डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. मित्रांनो, कोलेस्ट्रॉलची समस्या हळूहळू वाढत जाते, त्यामुळे वेळेवर काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तळलेले पदार्थ, जंक फूड, बेकरी पदार्थ, जास्त प्रमाणातील तूप, लोणी आणि साय तसेच साखरयुक्त व गोड पेयांचे सेवन मर्यादित ठेवल्यास त्याचा आरोग्यास फायदा होऊ शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.